नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांच्याविषयी आपण अनेक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती दाखवले आहेत। त्यांचं हे प्रकरण घडल्यानंतर सातत्याने आपण या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहिलो व या प्रकरणातील प्रत्येक अपडेट ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही केलं। त्यामुळेच नेहमीच आम्ही रणजित निंबाळकर सर यांच्याविषयी अधिकाधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। आता अशातूनच आम्हाला एक धक्कादायक व्हिडिओ सापडला आहे। खरं तर ही गोष्ट प्रत्येकाला माहिती असेल किंवा नाही हे आम्हाला माहिती नाही, मात्र इंस्टाग्रामवरती एका पेजवरती आम्हाला हा व्हिडिओ सापडला आहे आणि तो तितका धक्कादायक देखील आहे। तो व्हिडिओ नेमका कोणता आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की हे सर्व प्रकरण घडलं ते सुंदर बैलामुळे। मात्र निंबाळकर सरांचा एक व्हिडिओ सध्या पुढे येत आहे की ज्या व्हिडिओमध्ये निंबाळकर सर हे म्हणत आहेत की मला सुंदर विकायचाच नव्हता, मला 51 लाख रुपयांना मागितला, मात्र माझी हा बैल विकण्याची इच्छा नाही असं थेट निंबाळकर सरांनी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं असताना देखील निंबाळकर सरांनी हा बैल कमी किमतीमध्ये का विकला हा देखील एक मोठा प्रश्नचिन्ह आहे। हा व्हिडिओ स्वतः रणजित निंबाळकर सर यांनी शूट केलेला आहे। स्वतः रणजित निंबाळकर सर या व्हिडिओमध्ये काय म्हणतात एकदा ते बघूयात। आज त्याला 51 लाखांची मागणी सुद्धा झाली, तब्बल 51 लाखांची मागणी झाली। तर भारी वाटलं। 18,51,000 रुपयांचा कोट आज 51 लाखांना जातो म्हणजे मला सुद्धा माझी जीवकी प्राईड आहे ते कधीच आपण विकणार नाही। त्याच्यामुळे जे लोक मला फोन करतायत सर 51ला द्या, तर त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय की हा कोट आपण देणार नाही। मी तुम्हाला सांगितलं होतं, मी फोन करून विचार करून सांगतो, पण नाही तर मित्रांनो, आपण बघितलं असेल की स्वतः रणजित निंबाळकर सर म्हणत आहेत की मला हा बैल विकायचा नव्हता, मात्र अशी कोणती परिस्थिती ओढावली की निंबाळकर सरांना हा बैल विकावा लागला असा अनेक जणांचा प्रश्न होतात। आणि इंस्टाग्रामवरती निंबाळकर सर यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेत असताना आम्हाला हा व्हिडिओ सापडला। आपल्याला या गोष्टीविषयी माहिती होतं का आणि काय कारण असेल बरं की रणजित निंबाळकर सर यांना जो बैल विकायचा नव्हता त्यांनी तो बैल विकला आणि तोही कमी किमतीमध्ये विकला, यामागं कुठलं कारण असेल? बैलगाडा शर्यतीवरती आपण प्रेम करता हे आम्ही जाणून आहोत। आपल्याला नेमकं या प्रकरणाविषयी काय वाटतं आणि सुंदर बैलाविषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व हा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मनपूर्वक धन्यवाद।